नेक्स्ट मॅच बिग फाईट लढत पाहायला मिळेल. आजच्या सर्वच लढती या मोठ्या लढती पाहायला मिळतील. खरं तर आता पुढची मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकता याच परिसरातील एक दादा संघ अर्थातच लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोड त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहता. खरं तर शहापूर परिसरातील एक नामांकित संघ अर्थातच खांडीचापाडा संघ, या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. आणि खरं तर तर यस आपण जाऊयात माझ्या दिशेने. आधी ते सामना सुरू होतोय तो म्हणजे एका बाजूला आपण पाहतात लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोड त्यांच्या त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहू शकता तो म्हणजे खांडीचा पाडा. तर मैदानाच्या आत धारोड संघ इंटस झालाय. विनंती असेल दुसऱ्या बाजूला आम्ही लगेच विनंती करू ते म्हणजेच खांडीचा पाडा टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आणि त्याला आपल्या जोडी ऑफिशियल पंच आपण देखील लगेच मैदानाच्या आत एंटर व्हायचं आहे. खरं तर आज दिनांक आपण पाहतात 24 तारीख आहे. 24, 25 आणि 26 तब्बल 3 दिवस आपण नक्कीच लवाली आदिवासी महोत्सव अर्थातच अंबरनाथ आदिवासी महोत्सव पाहणार आहात. खरं तर रवाली या ठिकाणी आज नक्कीच हा महोत्सव आज पहिला दिवस आहे. नक्कीच आजच्या पहिल्या दिवसात नक्कीच तुम्ही आदिवासी महोत्सवला भेट देण्यासाठी नक्कीच सर्वांनी आवर्जून या. सर्वांना आम्ही विनंती करू आपण सुद्धा या आणि आपल्या सर्व सहकुटुंबाला आणि सर्व परिवाराला घेऊन तुम्ही नक्कीच आपल्या आदिवासी महोत्सव मध्ये आपण घेऊन यायचं आहे. सगळ्यांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करू. खरं तर वामन दादा म्हात्रे फाउंडेशन व आदिवासी विकास संघटना अंबरनाथ पुरस्कृत मात्र त्या ठिकाणी आपण तो आदिवासी महोत्सव पाहणार आहात. तब्बल 3 दिवस मात्र तो महोत्सव सुरू असेल. खरं तर भरपूर नामांकित असलेली नक्कीच खरं तर चर्चेची गोष्ट म्हणजे आपण पाहतात आदिवासी महोत्सव 2025 पहिलं पर्व आहे. खरं दिमागदार असं आयोजन वामन म्हात्रे फाउंडेशन व आदिवासी विकास संघटना यांच्या वतीने केले गेले आणि त्याही ठिकाणी जे लाईव्ह इव्हेंट असेल ते संपूर्ण लाईव्ह इव्हेंट आमचे ब्रदर स्पोर्ट्स आणि लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ते कव्हर केले जाईल. त्यांना नक्कीच इव्हेंटसाठी त्यांना शुभेच्छा देऊयात. जाऊयात माझ्या दिशेने सामन्यांना होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहतायत वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आदिवासी विकास संघटना अंबरनाथ आयोजित लवाली आदिवासी महोत्सव आज शुक्रवार दिनांक 24 जानेवारी आज नक्कीच आपण पाहणार आहात. खरं तर पालघर तालुक्यातील नामांकित युट्यूबर आणि तदनंतर नामांकित असे चर्चेत असणारे ऍक्टर येणार आहेत व तदनंतर जगदीश दादा पाटील यांचा ऑर्केस्ट्रा सुद्धा आज पाहायला मिळेल. खरं तर आज नक्कीच सर्व ऑफिशियल आपण टीमला पाहणार आहात लवाली या ठिकाणी. सर्वांनी नक्कीच त्या ठिकाणी आवर्जून या. सगळ्यांचं आम्ही स्वागत करूयात. जाऊया माझ्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. गेमान पहिला षटक गोलंदाज जीतू. पहिलाच बॉल जीतूचा अगदी बॅटरच्या समोर होता. खरं तर गोल्डन स्पॉट वरनं अगदी उचली देणारा हा चेंडू फलंदाज दीपक साठी होता. खरं तर पहिलाच बॉल दीपकला अगदी कव्हर मध्ये खेळायचा होता परंतु पहिलाच बॉल डॉट आलाय. पहिलाच बॉल डॉट आला परंतु त्यानंतरचा हा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. फटका सुंदर आहे. प्रचंड ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर षटकार.
थँक्यू डीजे. दीपक आणि आकाश अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहतात. षटकार आल्यानंतर या ठिकाणी अगदी टप्पा बदलण्यात आलं. खरं तर यॉर्क लाईन वरती हा चेंडू ठेवण्यात आलाय आणि तदनंतर या चेंडूवरती आपण पाहता एक धाव एकवटली गेली आहे. फलंदाज दीपक भगत यांच्या बॅटमध्ये सिंगल आली आहे. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे. तब्बल पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा जमा केल्यात बॅटिंग करणाऱ्या संघानं. शॉर्ट ऑफ लेन बॉल टॅप केलाय. अगदी कवी होते त्यांच्या अगदी समोरून हा चेंडू टाटा बाय बाय करत डीप मध्ये चाललाय. डीप मध्ये आपण पाहतात विशाल आहे. चांगली फिल्डिंग विशालकडनं पाहायला मिळते परंतु 2 धावा मिळतील. बॅटिंग करणारा संघ अर्थातच खांडीचा पाडा या संघाला 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 9 धावा. 4 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. खरं तर या 4 षटकांमध्ये किती धावा संख्येचा टार्गेट उभा करेल पाहावं लागेल. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. वेट अँड वॉच. शेवटपर्यंत या चेंडूवरती नजर होती आणि तदनंतर बॅटचा फेस ओपन करत असताना बॉलला फेकून दिलाय ऑन साइडला सीमारेषा पलीकडे. षटकार. आकाशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. फुल लेनचा चेंडू फॉलिंग स्वीप खेळायचं होतं परंतु या ठिकाणी अगदी हा चेंडू सरळ स्टिकर वरती आढळला आणि तदनंतर सरळ व्ही शेप मध्ये आपण पाहता लॉंगनला कवी आहेत. चांगली फिल्डिंग कवी दादा यांच्याकडनं पाहायला मिळते. या चेंडूवरती एकदा वाली पंचांचा इशारा येतोय. षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये खांडीचा पाडा संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचले. बिनबादाची सुरुवात तब्बल 16 धाबा. डीजे पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यात. खरं तर जितून कमबॅक सुद्धा केलं परंतु धावा देखील कर्ज केल्यात. बॅटिंग करत असताना खांडीचा बडा संघाकडे सुरुवात दमदार पाहायला मिळाली. बॅकफुट वरती आले. पंच केला ऑन साइडला. फटका चांगला आहे. फलंदाज आकाश भगतच्या बॅट मधनं हा उत्तुंग असा षटकार. तर टॉस जिंकला होता टीम खांडीचा पाडा या संघानं आणि तदनंतर सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू आणि बॅटिंग करण्याचं कारण का होतं नक्कीच आम्ही सुद्धा थोडंसं नक्कीच संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारतात परंतु या टीमनं उलट केलं. या संघानं सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू आणि बॅटिंग करण्याचं कारण आपण पाहतात सध्या तरी विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते. चांगली सुरुवात ज्या सुरुवातीची अपेक्षा होती टीम खांडीचा पाडा संघाला आणि ती सुरुवात सध्या तरी दीपक आणि आकाश हे दोन्ही खेळाडू आपल्या टीमला चांगली सुरुवात करून देत आहेत. अजय शिंदे यांचा भव्य स्वागत केलाय फलंदाज आकाशने. ओव्हरपिच बॉल फटका बसलाय. जेलची संधी आहे. जेल होणार का पाहावं लागेल. जजमेंट या ठिकाणी जितूचा चांगला आहे आणि इथनं पहिला धक्का लागतोय. मैदानाच्या आत टीम खांडीचा पाडा या संघाला फलंदाज या ठिकाणी आकाश बॅक टू दी पवेलियन. पहिल्याच बॉलवरती अजयच्या विरोधामध्ये षटकार खेचला होता. आधी ऍक्शन पाहायला मिळाली फलंदाज आकाशची परंतु तदनंतर गोलंदाज अजयनं त्याला सेकंड बॉलवरती रिॲक्शन दाखवलंय आणि नक्की सांगितलं असेल की देखे जरा किसमें कितना है दम. खर तर दोन्ही टीम मध्ये भरपूर दमखम आहे. चांगली लढत पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. दोन्ही टीम जिद्द आहेत. दोन्ही टीम लढाऊ आहेत. फटका चांगला आहे प्रदीपचा ऑन साइडला पाठवला. 20 मध्ये डीप मध्ये कवी आहेत. चांगली फिल्डिंग अगदी क्विकली थ्रो आलाय. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 23-20 या धाव फलकावरती.
कमबॅक करण्याचं काम गोलंदाज अजय करतोय. ऑन साइडला पूल केलाय, फटका अप्रतिम आहे, टक्कस आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू फरार, सीमा पार, ब्रँडेड षटकार. सध्या तरी फटक्यांचे चटके द्यायला सुरुवात केली टीम खांडीचा पाडा या संघानं. लेटेस्ट हा धारोळ संघाला खरं तर जशा प्रकारचे आपण पाहतात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग होते ना, तशाच प्रकारची दुसऱ्याही सत्रामध्ये बॅटिंग होईल. कारण की आजच्या दिवसात या स्पर्धेचा उच्चांक गाठणारा संघ धारोळ संघ ठरलाय. त्यानं या स्पर्धेत 5 षटकांमध्ये 100 धावा बनवण्याचा विक्रम केलाय. परंतु सध्या तरी मैदानाच्या आत टीम खांडीचा पाडा हा संघ आग ओकणारी बॅटिंग करतोय. हा देखील बॉल चला सरळ बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 हिट, सिक्सर. खिसलाय, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. 35 धाबाचा फुलकावरती शेवटचा बॉल, फुल लेंथ, फटका फसलाय, जेलची संधी, लॉंग ऑफला खेळाडू आणि आहेत, चुका होणार नाहीयेत. एक अनुभवी खेळाडू आणि तदनंतर हा टिपलाय एक चांगला कॅच, फलंदाज होईल बाद. षटकारांचा प्रत्युत्तर विकेटनं दिलं जात आहे या ठिकाणी. फलंदाज दीपकला. दीपक बॅक टू दी पॅव्हिलियन. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात खांडीचा पाडा संघाचे टोटल जाऊन पोहोचले ते तब्बल 35 धावांवरती. 2 गडी बाद. डीजे या मॅच मध्ये भरपूर सारे उलटफेर पाहायला मिळतात. विकेट येत आहेत, धावा येत आहेत. सध्या तरी अटॅकिंग क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आत. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारण्याची किमया दाखवणारे फलंदाज आहेत दोन्ही टीम कडे. षटक क्रमांक आपण पाहता तिसरं अमित आलाय आणि अमित समित या ठिकाणी स्वागत केलंय चौकारानं. प्रदीपच्या बॅट मधनं चौकार. समोरा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आत पदराला चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर अशा प्रकारचे चेंडू पाहिजेत मैदानाच्या आत. व्हेरिएशन दाखवणं महत्वाचं आहे मैदानाच्या आत. व्हेरिएशनला सध्याच्या स्थितीत सध्याच्या काळामध्ये आता व्हेरिएशनला जास्त महत्व दिलं जातं. तुमच्याकडे किती वेग आहे याला महत्व नाही आहे, तुमच्याकडे किती व्हेरिएशन आहेत याला महत्व दिले जातात. ऑन साइडला फ्लिक केलाय, फॉलिंग स्विक. ओ व्हॉट अ शॉट, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रदीप ऑन फायर, बिग हिट, षटकार. आणि जमिता म्हणेन आज येता सकाळी खांडीचा पाडा या संघानं धारोळ संघाची पहिली मॅच पाहिले की काय. कारण की त्यांना माहिती आहे धारोळा संघाने या स्पर्धेत आज 100 धावा बनवल्यात. त्यांच्या विरोधात आपल्याला 4 षटकांमध्ये किमान 70 ते 80 धावा बनवाव्या लागतील. कारण की धारोळ संघाकडे देखील एक बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे. या मॅच मध्ये मजा येईल. सातत्याने मोठमोठे फटके येत आहेत मैदानाच्या आत. अवे फ्रॉम बॉडी, परंतु हा चेंडू पाहिला जाईल. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. पंचांचा गुड डिसिजन, वाईट आलाय. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघा, जर का अशा प्रकारे धाबा आल्या तर 73 ते 75 पर्यंत हा स्कोर जाऊन पोहोचेल. खरं तर खूप चांगली कामगिरी करत असताना आमची ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट. तर पहा त्या ठिकाणी इंटरचे खेळाडू आहेत. नक्कीच त्या ठिकाणी जे बाईक आहेत त्या बाईकचा नक्कीच रिफ्लेक्शन येतोय. तर चला त्या ठिकाणी जे बाईक वरती आहेत, जे हेल्मेट घालून आहेत, त्यांना विनंती असेल आपल्या समोरची ती बाईक आहे ना, त्या बाईकचा आरसा फक्त खाली करायचा आहे.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतात फक्त दिशा दिले एक्स्ट्रा कव्हरला अजय आहे चांगली फिल्डिंग तेवढा चांगला थ्रो रन आउटची संधी होती या ठिकाणी परंतु या ठिकाणी आपण पाहतात पॉपिंग क्रेज मध्ये खेळाडू पोहोचलेत हे सांगितलं पंचांनी आणि अगदी जितू यस या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात येतोय आता या ठिकाणी चेक केलं जाईल खरं तर या शेंडूवरती ही धाव कंप्लीट आहे की नाहीये सर्व काही पाहिलं जाईल डिसिजन पेंडिंग प्रत्येक धाव महत्वाची आहे परंतु सध्या तरी मैदानामध्ये धाव महत्वाची नाहीये परंतु प्रत्येक विकेट हा महत्वाचा आहे टीम लिटिल स्टार धारूर संघासाठी तर वाघ सर आपण या आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केलं जाईल तर तुकाराम वाघ सरांना विनंती असेल की सर या आपण नक्कीच या ठिकाणी आपला हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे यस पंचांचा इशारा आलाय की नॉट आउट आहेत म्हणजे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत पंचांचा चांगला डिसिजन 2 धावा कंप्लीट 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 49 अवे फ्रॉम बॉडी बॉल मात्र बाहेरच्या दिशेनं आहे खरं तर नक्कीच चांगले डिसिजन तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहता कॅमेरामॅन फोकस करायचा आहे टॉस बॉक्स या ठिकाणी नक्कीच तुकाराम वाघ सरांचं या स्पर्धेच्या वतीने मानसन्मान केलं जात आहे नक्कीच वाघ सर आपण या ठिकाणी आलात नक्कीच खरं तर आपल्या या स्पर्धेला आपण भेट दिली आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थँक्यू सो मच पाहता पाहता षटक क्रमांक 3 संपलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम खांडीचं पाडा संघाची धाबा संख्यादान पोहोचले ती 51 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विशाल शिंदे आलेत विशालला या षटकात कमबॅक करावं लागेल इथे फटका फसला जेलची संधी मिलिंद आहे चुका होणार नाहीयेत आणि शॉर्ट कव्हरला मात्र कॅच कॅरी केला जातोय इथनं पहिल्याच बॉलवरती केले शिकार गोलंदाज विशाल शिंदेनं फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद बॅट्समन जितू back to the pavilion खरं तर लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ या टीमचा लास्ट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज विशाल शेंडेला पाहता कारण की कित्येक वेळा आम्ही विशालला पाहिलंय लास्ट ओव्हर फिकी करत असताना कित्येक वेळा त्यानं आपल्या टीमला त्यानं कमबॅक करून दिलाय आणि की सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना याच विशाल शेंडेच्या बॅट पद्धत तब्बल 14 चेंडूमध्ये 46 धाबा आल्या होत्या लगातार 4 बॉलमध्ये 4 षटकारही या विशालनं लगावले होते परंतु या ठिकाणी घडलंय काय यष्टीरक्षक बीट त्यानंतर बॉल चला सर लॉंग स्टॉपला परंतु त्या ठिकाणी बॉलला अडवलं जात आहे परंतु तत्पूर्वी बॉलला फेकतील तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट केल्या जातात गुड कॉलिंग मैदानाच्या चांगला कॉलिंग पाहायला मिळतोय नक्कीच आकाश आणि प्रदीपच्या माध्यमातून या 3 धावा कंप्लीट होत आहेत 3 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 54 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकात बॅटर आता आक्रमकता दाखवतायत परंतु फलंदाजी या ठिकाणी चांगली होती बॉलला पाठवलं गॅप मध्ये परंतु बॉल सीमरच्या बाहेर इनसाइड आउटचा स्ट्रोक बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेंजच्या बाहेर पंचांचा इशारा मॅक्सिमम बिग हिट षटकार
काय फटका होता. अप्पर कटचा हा स्ट्रोक लाजबाब. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 60 धाबा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सेकंड इन रो लगातारचा हा दुसरा धावा. प्रदीपच्या बॅट मधनं अजून एक ब्रँडी स्ट्रोक षटकार. प्रदीप मैदानाच्या आत आपण पाहतात सध्या तरी अप्रतिमाची बॅटिंग करतोय. त्याचा बॅट पद्ध लगातार 2 षटकार आलेत. षटकारांचे हॅट्रिक होईल का, परंतु हा बॉल सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी. अगदी वाईड ऑर्करचा हा चेंडू. खरं तर चांगला चेंडू. सातत्याने आता अशा टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागेल, कारण की बॅट्समन पासून दूर गोलंदाजी करावी लागेल आणि त्या चेंडूवरती तुम्हाला कमी धावा येऊ शकतात. आताचा हा चेंडू पाहावा लागेल अगदी वाईडच्या पलीकडे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. वाईड लाईन वरती गोलंदाजी करायचा होता, परंतु हा चेंडू दिशापासून भरकटलाय. पंचांचा इशारा वाईडचा आलाय. चांगला डिसिजन. एक अवांतर धाव धाव फलकावरती ऍड झाली आहे. 67 धावा. फुल लेंथ उडवला ऑन साइडला, परंतु फटका फसलाय डीप मध्ये. खेळाडू जज करतोय आणि आता गोलंदाज हसलाय. त्याला भेटलाय विकेट. फलंदाज बाद. प्रदीप बॅक टू दी पेव्हिलियन. आणि पाहता पाहता षटक क्रमांक 44 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळाली टीम खांडीचा पाडा या संघाकडनं. आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना तब्बल 67 धावा बनल्या गेल्या आणि 68 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोल्या टीमच्या विरुद्ध. येणारे 24 बॉल आणि 68 धावसंख्येची गरज. जाऊया पुन्हा एकदा संगीत. पहिल्या सत्रात 67 धावा बनवल्या गेल्यात. 68 पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळा संघाला 24 बॉल मध्ये 68 पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल. तर पहा, ज्या प्रेक्षकांनी जो पडदा पकडलाय त्यांनी सोडायचा आहे. विनंती असेल तर चला पडदा सोडायचा आहे. तर लाईव्हला व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो, प्लीज आपण पडदा सोडायचा आहे आणि बांधू नका. नक्कीच तुमच्यासाठी स्टँड देखील बनवले गेलेत. नक्कीच ऑफ साईडला आपण एक नक्कीच झाडाची सावली देखील येते आणि अगदी लॉंगॉनला आपण पाहतात त्या ठिकाणी खेळाडू नक्कीच प्रेक्षकांसाठी एक स्टँड उभारला गेलाय. नक्कीच आपण त्या स्टँडमध्ये जाऊन नक्कीच सामन्यांचा आनंद आपण लुटायचा आहे.
तर जाऊया मागच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात 24 बॉल आणि 68 धाबसंख्येचा टार्गेट. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. गेम ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. पहिला षटक गोलंदाज दीपक आलाय. पहिलाच बॉल. बॅट्समन कवी पासून दूर होता. खरं तर चेंडू पर्यंत पोहोचायचं होतं परंतु बॅकफुट वरती येत असताना कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल हा डॉट आलाय. खरं तर 0 पासून हे दोन्ही संघ सुरुवात करतायत. 0तून विश्व निर्माण होतं मित्रांनो. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू सटीक लाईन वरती गोलंदाजी केली जाते. सातत्याने बॅट्समन पासून दूर गोलंदाजी केली जाते. नक्कीच आम्ही बिग बॅश ग्रामीण धमाका पाहिलं होतं. त्या ठिकाणी जवळजवळ 70 ते 80% गोलंदाजांनी सातत्याने वाईड लाईन वरती गोलंदाजी केली होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजी सध्या दीपक करतोय. ओव्हर पिच बॉल. फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. जज करतायत आणि या ठिकाणी आपण पाहतात 0चा चष्मा घालत असताना मैदानाच्या बाहेर परततोय कवी शेंडे. धक्का लागलाय टीम लेटेस्ट टीमला. खरं तर खूप चांगलं संगीत आमचे डीजे मास्टर यांच्या वतीने पाहायला मिळतात. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सातत्याने आमच्या आवाजाची काळजी ते घेत आहेत. खरं तर कालच्या दिवसापासून त्यांची आम्हाला चांगली साथ लाभली गेली. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. नक्कीच चांगली साथ तुमची आम्हाला कालच्या दिवसापासून लाभली गेली आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलग 2 चेंडू डॉट आल्यानंतर बॅट्समनवरती दबाव झाला आणि खरं तर दबावामध्ये विकेट आला. फुल लेंथचा चेंडू. बॉल बॅक टू ड्राईव्ह केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यात आलाय. खर तर दीपक भगत चांगली कामगिरी करतोय आपल्या टीम साठी. पॉवर प्लेचा षटक फेकी करत असताना समोरच्या टीमला एका धाव्यासाठी संघर्ष करायला भाग पाडलाय. चांगली गोलंदाजी. बॅट्समन पासून दूर होता हा चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. ते म्हणजे दीपक भगत यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजीचा पेश काढा मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. टीम खांडीचा बळा संघाकडनं ज्या प्रकारे बॅटिंग झाली सुंदर परंतु त्याहून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या टीमला सध्या तरी एका धाव्यासाठी संघर्ष करावा लागतोय. हलकीशी अपील या ठिकाणी करण्यात आली आहे परंतु या ठिकाणी घडलं काय. कॉलिंग नव्हती आणि रन आउटची संधी निर्माण होती आणि रन आउट झालेत. या ठिकाणी फलंदाज अनिल शेंडे बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार. एकही चेंडू न खेळता त्यांना परतावं लागतंय या महत्वाच्या मॅच मध्ये. मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक 2 टीम लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळा संघाला. कॉलिंग नव्हती या मॅच मध्ये आणि खरं तर या महत्वाच्या मॅच मध्ये खरं तर मेडन ओव्हर गोलंदाज दीपक भगत यांच्या माध्यमातून विकेट. मेडन ओव्हर विकेट सुद्धा आले. त्यानंतर एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आत दीपक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आणि नक्कीच त्या दरम्यान योगेश यांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम योगेश. खरं तर नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा माझ्या दिशेने. आता समीकरण थोडं जड होतंय. आता येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी 68 धावसंख्येची गरज असेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आकाश आलेत. इथनं पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. टीम लिटिल स्टार धारोळ संघाला पहिलाच बॉल फुल लेंथ ऑन साइडला पिक केलाय. पिकअप स्ट्रोक. फलंदाज जितूच्या बॅटमधनं उत्तुंग 6 षटकार. अठरा चेंडू मध्ये मी तर म्हणेन 11 षटकार मारावे लागतील मैदानाच्या आत बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिला षटकार तर आलाय परंतु तदनंतरचा हा चेंडू
सॉफ्ट हँडनं ढकललाय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट, परंतु फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल. सिंगल डबल न मित्र म्हणेन खंडी झपाडा संघाला काही फरक पडणार नाहीये, परंतु फरक पडू शकतो तो चौकार आणि षटकारांना. सातत्याने चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आत करावी लागेल. मगाशी म्हटलं 18 चेंडूमध्ये 11 षटकार मारावे लागतील. एक षटकार तर खेचलाय जितूने, परंतु मैदानाच्या आत विशाल षटकार खेचेल का? परंतु त्याच्यासाठी हा चेंडू अगदी गुडलँड स्पॉटचा होता. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू. अगदी ऑफ ब्रेक पाहिलात. अगदी बॉल रेस करताना अगदी प्रेमाने या चेंडूवरती बोटं फिरवली गेली, फिंगर रोल केले गेले आणि तदनंतर बॉल आतमध्ये आला. सर्व काही प्रेमाने गोष्टी करण्याचं काम गोलंदाज आकाश करतोय. ओव्हरपिच बॉल गॅपमध्ये ढकलला, परंतु डीपमध्ये खेळाडू वेगानं पोहोचतात. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला ॲक्युरेट थ्रू आलाय. एकच धाव. सध्या तरी आता या मॅच मध्ये एका धाबीसाठी संघर्ष करावा लागेल टीम लिटिल स्टार धारोर संघाला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 8 धाबा, समीकरण 14 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी आपण पाहतायत एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 9 या धाव फलकावरती. 13 चेंडू 59 धावसंख्येची गरज. या षटकातही चांगली कामगिरी पाहायला मिळते टीम खंडीचा बड्या संघाकडनं. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 90 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाशने. शेवटचा बॉल शिल्लक, 1 to go. शॉट ऑफ लेन, पूल केलाय, फटका चांगलाय, टकस आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू फरार, सीमा पार, षटकार. बडा संघ आपला नेक्स्ट कोणता बॉलर असेल त्याला आपण बॉलिंग मार्क मध्ये आणायचं आहे. जास्त टीम बिटिंग करू नका मित्रांनो, कारण की वेळ मात्र कोणासाठी थांबत नाहीयेत. अजून आपली एक मॅच शिल्लक आहे, क्वालिफायची मॅच. नक्की झुकरेवाडी संघ मी तर म्हणेन वाट पाहत असेल कोणता संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळेल, परंतु जबल आता इथनं फाट मेहनत करावी लागतील टीम लिटिल स्टार धारोर संघाला. क्रिकेटच्या या खेळामध्ये हरला तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातली सगळ्यात कठीण डाव होता. असं काहीतरी करावं लागेल. अगदी समोरच्या टीमला नक्कीच आठवणीत राहण्यासारखा खेळ आता मी तर म्हणेन करावा लागेल लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोर संघाला. 12 चेंडू 53 ची गरज आहे, म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 27 धावा कुटाव्या लागतील. पहिलाच बॉल ऑन साइडला ढकललाय, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डिंग या ठिकाणी भरपूर चांगले. कौतुक करेन मी या खेळाडूचं. आकाश होते, नक्कीच जितू होते या ठिकाणी. जितू मात्र जवळ लॉंग ऑन पासून अगदी लॉंग ऑफ पासून लॉंग ऑन पर्यंत आले आणि फिल्डिंग मात्र भरपूर चांगली. जवळ आपल्या टीम साठी 2 धावा या वाचवल्या गेल्यात. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ढकललाय, डीप मध्ये खेळाडू आहेत. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता 18 धावांवरती जाऊन पोहोचते. आता येणारे 10 चेंडू मध्ये बनवायच्या 50. शॉट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे आउटसाइड एज आणि आता या ठिकाणी मात्र कॅच पकडली गेली आहे यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. धक्का अजून एक लागेल टीम लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोर या संघाला. विशाल शेंडे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. मैदानाच्या आत नवीन खेळाडू पण पाहता, सिक्सर किंग नरेश शेंडे. खरं तर नरेश शेंडे यांची बॅटिंग आम्ही नक्कीच चिकण्याची वाडी या टुर्नामेंट मध्ये पाहिली होती. तब्बल 5 बॉल मध्ये 5 षटकार खेचले होते. तसा काहीतरी कारनामा त्याला पुन्हा करावा लागेल मैदानाच्या आत. ज्या आपल्या बेस्ट इनिंग असतात ना, तेव्हा त्या इनिंग तुम्हाला जेव्हा कठीण मॅच मध्ये त्या इनिंग तुम्हाला नक्कीच सातत्याने आठवण
देण्याचं काम नक्कीच आम्ही करू, परंतु या ठिकाणी हा चेंडू आलाय डॉट. आता सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केलेले आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये टीम खांडेचा पडा संघानं. 8 बॉल 50 ची गरज. हा देखील चेंडू डॉट आहे. अगदी पुढ्यामध्ये हा चेंडू होता, अगदी समोर चेंडू ठेवला होता आणि तदनंतर कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. इथनं हा देखील चेंडू डॉट आलाय. आता फक्त क्रिकेटची औपचारिकता शिल्लक राहिले. शॉर्ट ऑफ रेन बॉल कवचला खेळलाय. अगदी डीप मध्ये आपण बघा खेळाडू जितू आहेत. चांगली फिल्डिंग जितू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तेवढाच चांगला ॲक्युरेट थ्रू आलाय ऑन द स्टंप. षटक क्रमांक या ठिकाणी संपले, ते म्हणजेच तिसरं. बबलीने चांगली गोलंदाजी केली मैदानाच्या आत. तिसऱ्या षटकामध्ये अगदी बबली गोलंदाजी करत असताना त्यांना एक विकेटही मिळवलाय, परंतु तदनंतर फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या तब्बल 49 धावा. गोलंदाज अक्षय चौथा षटक घेऊन आलाय. पहिलाच बॉल अक्षयचा शॉट ऑफ प्लेन पूल केला साइडला. पूल अँड पॉवरफुल सिक्सर किंग नरेश शेंडे यांच्या बॅट मधनं बिगी धमाका षटकार. क्रिकेटच्या इतिहासात फक्त विजयाची नोंद होत नाही होते असं नाहीये मित्रांनो. जर तुमच्या संघर्षात दम असेल ना तर तुमचा पराजय ही इतिहासात नोंदला जातो. या ठिकाणी नक्कीच काहीतरी असं करावं लागेल. मॅच जरूर खांडीचा पाडा संघाच्या बाजूने आहे, परंतु प्रयत्न करायला तुम्ही सोडू नका. आम्ही सातत्यानं म्हणतो प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायला कधी चुकू नका. मग त्या आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ, कारण की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. फुल लेंथा चेंडू या ठिकाणी सरळ मितमने आणि यष्टा उद्ध्वस्त करून जातोय. नरेश शेंडेचा या ठिकाणी षटकारानंतर कमबॅक केले जातोय विकेटनं. फलंदाज बाद. या ठिकाणी आता कोणत्याच टीमला वेळ मिळणार नाहीये. टॉस झाला लगेच जो काय निर्णय येईल ज्या टीमचा, नक्कीच तो निर्णय घेत असताना मात्र त्या टीमला आम्ही विनंती करू आपण लगेचच मैदानाच्या दिशेने ताबा घ्यायचा आहे. परंतु या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 4 बॉल 43 धावसंख्येची गरज आहे. इथे हा चेंडू खरं तर पाहावा लागेल. पंचांचा इशारा वाईड असा आलाय. आव्हान तर धाव मिळतीये. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 26 या धावफलकावरती. 4 चेंडू शिल्लक आहेत. हे 4 चेंडू मात्र नक्कीच जरी बॅट्समॅननं 4 षटका जरी घेतले ना तरी देखील सामना जिंकता येणार नाहीये. स्ट्राईक वरती मिलिंद आहेत. प्रयत्न सुरू आहेत मिलिंदच्या माध्यमातून की सातत्याने मोठे फटके यावेत. तीन बॉल 42 बनवायचे आहेत. लेट कट केलाय, फटका फसलाय. खेळाडू आहेत शॉर्ट कव्हरला. इथनं अजून एक कॅरी केली जाते. अजून एक धक्का लागलाय टीम लिटिल स्टार क्रिकेट संघ धारूर या संघाला. मिलिंद बॅक टू द पॅव्हिलियन. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जे तर चला दोन्ही संघांना आता आम्ही विनंती करू नम्रतेनं आपण फास्ट केला, कारण की नक्कीच इथनं आम्हाला पुन्हा एकदा नक्कीच आदिवासी महोत्सव या ठिकाणी नक्कीच जायचं आहे, कारण की त्या ठिकाणी आज महोत्सवचा पहिला दिवस आहे. खरं तर आदिवासी विकास संघटना व वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आपण ते नक्कीच आदिवासी महोत्सव पाहणार आहात. आज पहिला दिवस आहे. ठीक 6 वाजता नक्की त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल. यस पंचांचा इशारा आला या ठिकाणी. डॉट बॉल षटक संपलत देखील. चौथा आणि सामना जिंकला तो म्हणजेच खंडीचा पाडा या संघानं अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम लेटेस्ट स्टार क्रिकेट संघ धारोल. तर चला दोन्ही टीम
आपण शेकन करायचंय आणि मैदान सोडायचं. तर चला खांडीचा आपला टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण लगेच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर चला योगेश आपल्या कॅप्टनला पाठवा टॉस साठी.